गोवंडी मनपा प्रभाग क्र. 137 मध्ये सध्या एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतंय. जिथं आजपर्यंत परिसरातील बहुतांश नेते धर्म आणि जात-पातच्या राजकारणात अडकले होते, तिथं शिवसेना, शिंदे गट चे वरिष्ठ नेते आणि माजी नगरसेविका आयशा नूरजहाँ रफिक शेख यांचे वडील रफिक शेख यांनी लोकांच्या खऱ्या अडचणींवर लक्ष केंद्रित करत संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान सुरू केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चालणारं हे अभियान परिसराच्या प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचलं असून नाल्या, गटारांची खोलवर साफसफाई केली जात आहे. अनेक ठिकाणांहून वर्षानुवर्ष साचलेला कचरा बाहेर काढण्यात आला असून परिसरात स्वच्छतेची आणि ताजेपणाची नवी झुळूक आली आहे. स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की नेत्यांनी फक्त मंचावरून भाषण न देता लोकांमध्ये उतरून काम करायला हवं आणि रफिक शेख यांनी ते करून दाखवलं आहे. त्यांनी सिद्ध केलं की खरा नेता तो नसतो जो धर्माच्या नावाखाली गर्दी जमवतो, तर तो असतो जो लोकांच्या समस्या ओळखतो आणि त्यांचं निराकरण करतो. गोवंडी परिसरात पाणीटंचाई, अस्वच्छता, तुटलेल्या रस्त्यांची अवस्था आणि आरोग्याच्या समस्या वर्षानुवर्ष कायम आहेत, पण धर्म आणि मतदारसंघाच्या राजकारणात अडकलेल्या नेत्यांनी या मूलभूत प्रश्नांकडे कधी लक्ष दिलं नाही. अशा पार्श्वभूमीवर रफिक शेख यांचं हे पाऊल लोकांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे. रफिक शेख स्वतः या स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होऊन सफाई कामगारांना मार्गदर्शन करत आहेत, गल्लीबोळात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि लोकांना स्वच्छतेबाबत जागरूक करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की राजकारण हे सेवेसाठी असायला हवं, स्वार्थासाठी नव्हे. आमचं उद्दिष्ट गोवंडीला स्वच्छ, सुरक्षित आणि राहण्यालायक बनवणं आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाचं मनःपूर्वक स्वागत करत म्हटलं की रफिक शेख यांनी दाखवून दिलं की नेता तोच जो वचन नव्हे तर काम करतो आणि त्यामुळेच जनता त्यांना खरा कार्य सम्राट म्हणते. जर प्रत्येक नेता अशाच पद्धतीने जनतेच्या प्रश्नांवर काम करू लागला तर केवळ गोवंडीच नाही तर संपूर्ण मुंबईचं चित्र बदलू शकतं आणि हीच रफिक शेख यांच्या मोहिमेची खरी यशोगाथा आहे.